तुझ्यासारखी ती अवलाद नाही. तू राजाराम पाटलांना काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही. जयंत पाटलांच्या बाबतीत जो एखादा तुम्ही पुत्रा काहीतरी वायचाळ बोलतो त्याला काडीची किंमत नाही समाजामध्ये. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर अश्लाघ्य वक्तव्य केलं होतं. यावरून राज्यभर पडसाद उमटत आहेत. गोपीचंद पडळकर यांनी राजाराम बापू यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यानंतर त्यांनी माफी मागण्यास देखील नकार दिला. पडळकरांच्या या वक्तव्याचा वाळवा तालुक्यात जोरदार निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. यावेळी बापू बिरू वाटेगावकर यांचा मुलगा शिवाजी वाटेगावकर यांनी पडळकरांना सज्जड दम भरलाय. अशोक वाटेगावकर यांनी म्हटलेलं आहे की पडळकर काहीतरी वायचळ बोलतो, जयंत पाटलांविरोधात काहीतरी बोलतो. तो माणूस तुला काही आलतू फालतू वाटला का? तू कदाचित या वाळवा तालुक्यात यायचा विचार कर. तुझे कपडे काढूनच पाठवतो. तू जत तालुक्यातून निवडून येऊन दाखवच. तुला समाजात काडीचीही किंमत नाही. वाटेगावकर यांनी पुढे म्हटलेलं आहे की तालुक्यातीलच नाही तर राज्यातील धनगर समाजाला त्यांनी मान खाली घालायला लावलेली आहे. बापूंसारख्यांवर तो बोलतो. एवढा मोठा झाला का तू? अशोक वाटेगावकर यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल जयंत होतो. पाटलांच्या बाबतीत जो एखादा तुम्ही पुत्रा काहीतरी वायचाळ बोलतो त्याला काडीची किंमत नाही समाजामध्ये. अरे जयंत पाटील म्हणजे तुला काय आलतू फालतू माणूस वाटला का? नाही, त्या माणसाच्या नादाला लागून तुझी छड्डी सुद्धा आम्ही ठेवणार नाही. तू कदाचित या वाळवा तालुक्यात कधी आता यायचा प्रयत्न कर. तुला जर नाही कपडे काढून जर परत पाठवला त्या आटपाडीच्या तालुक्यात तर तुला पुन्हा सांगितलं म्हणजे तू पुढच्या वेळेस तू तेवढा जत तालुक्यात निवडून येऊन जातो. हे माझं तुला चॅलेंज आहे उघड. ते लायकीपणे त्यानं वागला नाही. आमच्या संपूर्ण धनगर समाजाला महाराष्ट्रातल्या तालुक्यातल्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या धनगर समाजाला त्यानं माल खाली लावायला लावायचं काम केलं. बापूंसारख्यावर तो बोलतो. एवढा मोठा झाला का नालायक?